तर पुढे बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होतीये। कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालं होतं, मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरलंय। नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटन स्थळे आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यटकांना नियमांचं पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे। मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग हा बहरलाय। लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। पवना बॅकवॉटर परिसरातून दिसणारे डोंगर दऱ्या आणि गडकिल्ले हे धुक्यामध्ये हरवले आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये कडा परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील तात्पुरता तयार केलेला पूल हा वाहून गेल्यामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। भुसावळमधील हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पावसाची आवक वाढली आहे, त्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे हे 1.5 मिलीमीटरने तर 6 दरवाजे हे 1 मिलीमीटरने उघडण्यात आले आहेत। तापी नदीमध्ये 33,887 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। जळगावमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। यावल तालुक्यामध्ये शेलगाव बर्रेज या मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढल्याने शेलगावच्या 10 दरवाजे 1 मीटरने उघडून विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळच्या पवना धरणामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। मागील वर्षी हाच साठा 26.35% इतका होता, मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणी पातळी खालावली आहे। नागपूरमधील वाडी शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं असून काही दुकानांमध्ये देखील पाणी साचलंय। अवघ्या 1.5 तासांच्या पावसामध्ये ही परिस्थिती उद्भवल्याने अनेकांची तारांब उडाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, तर हवामान खात्याने धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे। अकोल्यामध्ये रविवारपासून उसंत घेतलेल्या पावसाने पहाटे 5 वाजता पुन्हा एकदा दमदार एंट्री केली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून खामगाव आणि शेगाव तालुक्यात पावसाने चांगलंच झोडपलंय। एकट्या खामगाव तालुक्यामध्ये एकूण 12 महसूल मंडळांपैकी 8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यात मागील 5-6 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने आगमन केलं, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय, मात्र बळीराजा यानं सुखावलाय। मागील 2 दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 1 दिवसामध्ये 4% वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयातील पाणीसाठा हा आता 18% पोहोचलाय। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा प्रशासनाने तसे आदेशच जारी केले आहेत। हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरामध्ये परिसरात सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पुणे जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत। रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झालाय। भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे। नवी दिल्ली इथं 10 जुलैला होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि ते तो पुरस्कार स्वीकारणार आहेत।
नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरांमध्ये मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे। सीएनजी गॅसच्या दरामध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची तर पीएनजी गॅसच्या दरामध्ये 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। ठाणे शहरामध्ये मुंबई पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 10% कपात लागू करत असतानाच ठाणेकरांना पुढील 3 दिवस 50% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। पाणीपुरवठा कमी होत नसल्यानं पालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्यानं ठाणे पालिकेनं हा निर्णय घेतलाय। पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये बुधवारी सकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे। कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे त्याचबरोबर नवीन पनवेल या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा बुधवार ते गुरुवारपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचा सल्ला नागरिकांनी दिलाय। आपलं सरकार सेतू सेवा केंद्र आणि सीएसएम केंद्राच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सेवा देण्यात येते। मात्र कर्मचाऱ्यांना मिळणारं मानधन हे अत्यल्प असून मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं, त्यामुळे तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा त्याच डबक्यात अधिकाऱ्याला बसवणार असा इशारा मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी दिलाय। भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील रस्त्यावर असलेल्या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या साथीनंतर तब्बल 2 वर्षांनी जिल्ह्यात स्वाईन फ्लूने शिरकाव केल्याचं समोर येतंय। मिरज पूर्व भागातील 1.5 वर्षाच्या बाळाचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, त्याच्यावरती मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। आणखी एक गर्भवतीला झिकाची बाधा झाली आहे, त्यामुळे पुण्यात झिका बाधितांची संख्या ही 12 वर गेली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं जारी केलाय। त्यामुळे ज्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना ही सुविधा मिळणार आहे। बारामती जिल्ह्यातील धारणी प्रकल्पाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील भावना पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विभागामार्फत 90 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं। मात्र 90 पैकी तब्बल 85 विद्यार्थी सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षांमध्ये अनुत्तरणीय झाले आहेत, त्यामुळे पालकांनी शाळेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर समर्थकांसोबत ते शिवबंधन बांधणार आहेत। थोड्याच वेळात कात्रज तलाव परिसरातून वसंत मोरेंचा गाड्यांचा ताफा हा पुढे निघणार आहे। नाशिक शहरातील अनियमित वीज पुरवठ्यामुळे ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। 10 दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरू असा थेट इशारा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी देण्यात आलाय। सोलापुरामध्ये धनगर समाजानंतर आता कोळी समाज आक्रमक झालाय। रद्द केलेली मीटिंग आषाढी एकादशीपूर्वी घ्यावी, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं देण्याचा शासनाचा आदेश काढावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरातील पूजा करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। सरकारनं शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली आहे। चोपडा तालुक्यामध्ये येणाऱ्या सर्वच रस्त्यांवरती खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी वाहन चालकांमुळे रस्त्यावरील नागरिकांवर उडतं आणि त्यामुळे नागरिक आणि चालकांमध्ये वाद होतो। मात्र या सगळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। सरकारनं छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीसाठी आणि शिष्यवृत्तीमध्ये जाचक अटी टाकल्यात असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे अटी रद्द करून एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 जुलैपर्यंत आंदोलन करणार असा इशारा गोंदियाच्या बहुजन अधिकारी मंचानं दिला आहे। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं तरुणांचा 2 गट आमनेसामने आला आणि त्यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। 4 ते 5 जणांकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।
अहमदनगरच्या आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकासाठी 8 लाखांची लाच मागितली होती। या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय, मात्र ते फरार असून त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी पार पडणार आहे। रामझुला अपघात प्रकरणातील आरोपी रितिका मालूच्या अटकेसाठी पोलिसांनी दाखल केलेला रिव्हिजन अर्ज मागे घेतलाय। अर्ज परत घेत पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितलाय, मात्र पोलिसांच्या या भूमिकेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाहोड या धरणामध्ये अवैध मासेमारी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी विशेष व्याघ्र संरक्षण दलानं कारवाई केली असून 2 बोटी आणि 165 मासेमारांचं जाळं जे आहे ते जप्त केलंय। जामनेरमधील टाकळी आणि पिंपळगाव गोलाईमध्ये पेट्रोल पंप समोर एका अज्ञात वाहनानं रिक्षाला धडक दिली। या अपघात इतका भीषण होता की रिक्षा चालक जागीच मृत्युमुखी पडला। यानंतर रत्नागिरीमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातील ताडील या बांधतिवरे रोडवर 3 ठिकाणी दरड कोसळली आहे। त्यामुळे 15 गावांचा तब्बल जो संपर्क आहे तो तुटलाय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे, मात्र ही भली मोठी दरड हटवण्यासाठी जवळपास 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जाते। गेले काही दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे बांधतीवर या पंचकृषीमध्ये दरड कोसळली होती आणि दरड कोसळण्याचा धोका जो होता तो वाढला होता आणि त्यामुळेच इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर रत्नागिरीमध्ये 3 ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। जवळपास 15 गावांचा यामध्ये समावेश आहे। जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालंय। आपण ही दृश्य पाहू शकतोय। हे दरड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जातो आहोत। आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा त्या ठिकाणी करतो आहोत। वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे। अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं विनायकी पण आहे ते आमच्या सर्वांच्या दृष्टीतून गणेश भक्ताच्या दृष्टीतून अत्यंत आनंदाचा आणि एक भावुक असा त्या ठिकाणचा क्षण आहे। सर 90 दिवसांचा प्लॅन काय पक्षाने आखलेला आहे? कारण तो 14 तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत। पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्या पर्यंत प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीतून भगिनींच्या पर्यंत तरुणांच्या पर्यंत विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो आहे। धन्यवाद। थँक्यू। आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे। आपण अनेक जण चांगल्या दिवशी चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो। आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून 14 तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतून आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत, कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणाचं दर्शन घेऊन कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं, कोण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घेतोय। अंगारकी दिवस पण आजचा चांगला। विधान परिषद निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं तुम्ही हे करताय का, प्रार्थना करताय? अरे विधानसभेचा ह्याचा विधान परिषदेचा नाही रे,
मी इतकंच समजून सांगितलं. विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषदा झाल्या, विधान परिषदेच्या निमित्तानं नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे, एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात दौरे काढणार आहेत, त्याची सुरुवात. दादा, हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का? ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता. यंदा अजित पवार महाविकास आघाडीवर एक मिनिट, तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात. तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात. माहितीचे सगळे उमेदवार निवडून येतील, प्रयत्न चालू आहे. दादा, पुरवणी मागणी आज तुम्ही मांडणार आहात महाविकास आघाडी सभापतीच्या निवडीकरता. चला 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 एका साईडला हा बोलू दे, तोंडाला लागेल. त्याच्याबद्दल महायुतीचे सगळे एकत्र बसून त्याबद्दल आणखी वायर पण तुटली म्हणजे निघाली. हे चला, हे सरकार दादांना जाऊ द्या. तर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक हालचालींना वेग आलाय. आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पुढील त्यांचे जे काही दौरे आहेत किंवा पुढची जी काही कार्य आहेत ती पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी आज या दौऱ्याला सुरुवात ते करणार आहेत. एनसीपीच्या नेत्यांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जाते. तर याकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.